नमस्कार मित्रांनो, सायन्स स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज मी 11वीच्या MET-CET साठी असणारा जो सिलेबस आहे त्याची लेक्चर सिरीज मी सुरू करतोय. 12वीची लेक्चर सिरीज ऑलरेडी सुरू आहे. जे चॅनलला नवीन असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. मित्रांपर्यंत याची माहिती पोहोचवा आणि त्यांनाही सांगा सबस्क्राईब करायला, म्हणजे जे मी लेक्चर अपलोड करेल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन डायरेक्ट मिळेल. 11वीला तुम्हाला एक इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा एक चॅप्टर आहे. त्याच्यावरती MET-CET ला IMP क्वेश्चन विचारले जातात आणि 11वीचा जर इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टर तुम्हाला समजला तर 12वीला कुठल्याही प्रकारे अडचण येत नाही. बरोबर आहे. तर मी चॅप्टरला सुरुवात करत आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला इंट्रोडक्शन सांगणार आहे. बघा, हा जो इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा शब्द आहे तो मी स्प्लिट करणार आहे, त्याचे 2 भाग करणार आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला थोडीशी इंट्रोडक्शन देतो. तुम्हाला ऍटम्स माहित आहे. ऍटम्स कशाला म्हणायचं? तर लहानात लहान पार्टिकल असतो त्याला ऍटम्स म्हणायचं. बरोबर आहे. ऍटम्स मध्ये किती पार्टिकल असतात? एलिमेंटरी पार्टिकल जर बघायला गेला तर ऍटम्स मध्ये तुम्हाला 3 पार्टिकल दिसतात. कोणते कोणते असतात? एक असतो इलेक्ट्रॉन, दुसरा असतो प्रोटॉन आणि तिसरा असतो न्यूट्रॉन. एक इलेक्ट्रॉन, दुसरा प्रोटॉन, तिसरा न्यूट्रॉन. बरोबर. हे जे एलिमेंटरी पार्टिकल असतात हे पार्टिकल ऍटमच्या स्ट्रक्चर मध्ये कसे असतात बघा. हा मी ऍटम्स काढलेला आहे. हा सेंटरला त्याचा न्यूक्लियस असतो. हे त्याचे ऑर्बिट असतात. हे काय आहे? ऑर्बिट. हा काय आहे? न्यूक्लियस. बरोबर आहे. न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात आणि ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन असतात. बरोबर. बघा, आता ह्याच्यामध्ये जर बघायला गेलो तर इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज असतो बाळांनो. इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज असतो, प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि न्यूट्रॉनवरती कोणताही चार्ज नसतो, म्हणजे नो चार्ज. ह्याच्यावरती कोणताही चार्ज नसतो. हे केमिस्ट्री मध्ये बघितलं तुम्ही. आता आपल्याला हे जे 2 चार्ज आहेत इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आहे त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ह्या चार्जांचा फिजिक्स मध्ये आपण अभ्यास करणार आहे. बघा, हे चार्ज लक्षात ठेवा. हे चार्ज अतिशय आयएमपी आहेत. हे चार्ज असतात. बरोबर आहे. बघा, हे जे 2 चार्ज आहेत हे 2 चार्ज आयएमपी आहेत. ते मी चार्ज ठेवतो. आता मी इलेक्ट्रोस्टॅटिकचं स्प्लिट करतो. हा जो इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा शब्द मी स्प्लिट करतो. बघा, इलेक्ट्रो पहिला शब्द होतो इलेक्ट्रो, दुसरा आहे स्टॅटिक्स. इलेक्ट्रो म्हणजे काय? चार्ज. कोणते चार्ज? जे केमिस्ट्रीमध्ये चार्ज आहेत ते चार्ज पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज. आता आपण फिजिक्स मध्ये आलोय म्हणून ह्यांना म्हणायचं, नोटेशन एक द्यायचं की पॉझिटिव्ह क्यू चार्ज आणि निगेटिव्ह क्यू चार्ज. हे फिजिक्स मध्ये म्हणतो आपण यांना. याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. इलेक्ट्रो म्हणजे काय? चार्ज. इलेक्ट्रिसिटी मधलं जे चार्ज आहे, इलेक्ट्रिसिटी जरी म्हटलं तरी चालेल, चार्ज, करंट, इलेक्ट्रोचा अर्थ होतो इलेक्ट्रिसिटी. आणि स्टॅटिक्स म्हणजे काय? तर रेस्ट, एका जागेवरती असणारे त्याला स्टॅटिक्स म्हणतो. म्हणजे हे जे चार्ज आहे ते एका जागेवरती असणे त्याला म्हणायचे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. लक्षात आलं? हे चार्ज एका जागेवरती असणे म्हणजे त्याला म्हणायचं इलेक्ट्रोस्टॅटिक्स. बघा, आता तुम्हाला समजलेला आहे या शब्दाचा अर्थ, इलेक्ट्रोस्टॅटिकचा अर्थ समजलेला आहे. जे चार्ज आपण बघितले, कोणते चार्ज बघितले? इलेक्ट्रो म्हणतो आपण त्याला. इलेक्ट्रो म्हणजे काय? तर चार्ज. कोणते चार्ज बघितले आपण? एक बघितला पॉझिटिव्ह, दुसरा बघितला निगेटिव्ह. बरोबर आहे. हे जे चार्ज आपण बघितलेले आहेत यालाच म्हणायचं इलेक्ट्रिक चार्ज. काय म्हणायचं? इलेक्ट्रिक चार्ज. याला म्हणायचं इलेक्ट्रिक चार्ज. लक्षात येते? म्हणजे केमिस्ट्रीमध्ये थोडासा आपण ऍटमची
रचना बघून ते जे चार्ज आहेत पॉझिटिव्ह निगेटिव्ह ते आता आपण फिजिक्स मध्ये त्याला आपण चार्ज म्हणतो. केमिस्ट्रीमध्ये आपण त्याला काय म्हणत होतो, प्रोटॉन इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन म्हणत होतो. त्यापैकी इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन आपण इकडे घेतला, त्याला आता चार्ज म्हणतो. पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज असतात, बरोबर आहे. बघा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. समजा तुम्ही कधी 5वी ते 10वी पर्यंत जर तुम्ही मुलांच्या मध्ये चर्चा करत असताना एखादा जो पेन असतो, तो पेन असं तुम्ही केसाला रब करत होता, केसाला असं रब करत होता, घासत होता केसाला, आणि कागदाच्या छोट्या छोट्या तुकड्यांजवळ नेत होता. तर कागदाचे छोटे छोटे तुकडे काय होत होते, त्या पेनाजवळ अट्रॅक्ट होत होते, बरोबर आहे. हा तुम्ही प्रयोग केलेला आहे. एक हा पेन घेतला होता, ग्लास रॉड म्हणा, ग्लास रॉड, किंवा आपण याला पेन म्हणू. हा, सगळ्यात बेटर पेन म्हणू. पेन हा प्लास्टिकचा असतो, त्याला आपण पेन म्हणू, पेन. आणि तुम्ही पेन केसाला रब केल्यानंतर हे छोटे छोटे जे कागदाचे तुकडे आहेत, हे कागदाचे तुकडे काय होतात, त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात, बरोबर आहे. असं का होतं, ह्या प्रश्नाचं उत्तर आपण थोड्या वेळात बघायचं आहे. असं का होतं, बरोबर आहे. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. थोडंसं आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे. इलेक्ट्रिक चार्ज 2 टाईपचे आहेत, बरोबर. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. मी एक ग्लास रॉड घेतला, हा मी एक ग्लास रॉड घेतलेला आहे. हा कोणता रॉड आहे, ग्लास रॉड घेतलेला आहे, बरोबर. आणि एक मी सिल्कचं कापड घेतलेलं आहे. सिल्क म्हणजे रेशीमचं कापड घेतलेलं आहे. ज्यावेळी मी ग्लास रॉड हा सिल्कच्या कापडाला रब करतोय, म्हणजे घासतोय सिल्कच्या कापडावरती, त्यावेळी काय होते बघा. त्यावेळी होते असं की ह्यातले जे इलेक्ट्रॉन आहेत ते ह्याच्यामध्ये निघून जातात, ह्याच्यातले इलेक्ट्रॉन ह्याच्यामध्ये निघून जातात, आणि ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन निघून गेल्यामुळं ह्याच्यावरती फक्त पॉझिटिव्ह चार्ज राहतो, आणि ह्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतोय, ह्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतोय, बरोबर आहे. हे कधी पॉसिबल आहे, ज्यावेळी तुम्ही सिल्क आणि ग्लास रॉड ज्यावेळी तुम्ही घेता आणि रब करता, त्यावेळी तुम्हाला हे कंडिशन दिसतं. आता ह्या सिल्कच्या कापडावरती निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणजे याच्यावरती कुठला चार्ज जास्त आहे, निगेटिव्ह चार्जड बॉडी म्हणायला पाहिजे ना, निगेटिव्ह चार्जड बॉडी झालेली आहे, निगेटिव्ह चार्जड बॉडी. आणि ह्या ठिकाणी कोणता चार्ज आलेला आहे, पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे याला म्हणायचं पॉझिटिव्ह चार्जड बॉडी, पॉझिटिव्ह चार्ज एक्स्ट्रा आलेला आहे. तुम्हाला थोडंसं मी आणखी सांगतो बरं का. केमिस्ट्रीमध्ये तुम्ही ज्यावेळी सोडियमच्या वरती प्लस लिहिता किंवा क्लोरीनच्या वरती मायनस लिहिता, ह्याचा अर्थ असा असतो की सोडियम एक इलेक्ट्रॉन देतो. बघा, सोडियमचा ऍटॉमिक नंबर 11 असतो. ऍटॉमिक नंबर माहिती काय देतो, तर त्याच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या. म्हणजे याचा अर्थ असा आहे, जेवढे इलेक्ट्रॉन असतात तेवढे प्रोटॉन असतात. आता याच्यामध्ये 11 इलेक्ट्रॉन आहेत, तर याच्यामध्ये 11 प्रोटॉन असतील, बरोबर आहे. मग चार्ज समान असेल तर हा ऍटम्स कसा आहे, न्यूट्रल आहे, न्यूट्रल ऍटम्स असतो, न्यूट्रल. आता मला सांगा, ह्यानं जर एक इलेक्ट्रॉन दिला, ह्याने जर एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याला दिला, तर याच्याजवळ किती इलेक्ट्रॉन राहणार आहेत, 10 इलेक्ट्रॉन राहणार आहेत, आणि 11 प्रोटॉन राहणार आहेत. मग सगळ्यात जास्त चार्ज कुठला आहे, प्रोटॉन आहे. प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, म्हणून ह्याच्याजवळ सगळ्यात जास्त चार्ज कुठला राहणार आहे, प्रोटॉन राहणार आहे, म्हणून ह्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. लक्षात येते. आता क्लोरीन जो आहे, क्लोरीनचा ऍटॉमिक नंबर 17 आहे. तर ऍटॉमिक नंबर माहिती काय देतो, की ह्याच्याजवळ 17 इलेक्ट्रॉन आहेत आणि 17 काय आहेत, प्रोटॉन आहेत. त्याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये एका इलेक्ट्रॉनची कमतरता असते, म्हणजे अष्टक पूर्ण करण्यासाठी एक इलेक्ट्रॉन ह्याच्याजवळ लागतो. मग काय करतो, एक इलेक्ट्रॉन घेतो. जर एक इलेक्ट्रॉन जर घेत असेल तर याच्याजवळ टोटल 18 इलेक्ट्रॉन होतील, आणि हे 17 प्रोटॉन तसेच राहतील. एक्स्ट्रा चार्ज कोणता झालेला आहे, निगेटिव्ह चार्ज एक्स्ट्रा झालेला आहे, म्हणून याच्या डोक्यावरती निगेटिव्ह चार्ज साइन येतो. हे मी छोटीशी तुम्हाला गोष्ट सांगितलेली आहे. तसं ही बॉडी आपण चार्ज करतोय, ही चार्जड बॉडी होत्या. तुम्ही हे निगेटिव्ह चार्ज इकडे आल्यानंतर हे निगेटिव्हली बॉडी होत्या, पॉझिटिव्ह चार्ज इथं आल्यानंतर पॉझिटिव्हली चार्ज बॉडी होत्या, बरोबर आहे. दुसरी गोष्ट घेऊया, हा कंगवा घेतला तुम्ही, ह्याला कोंब म्हणतात, कोंब. हा कंगवा घेतला आणि केसावरती तुम्ही असा रब केला, केसावरती रब केला, तर काय होणार आहे, ह्याच्यातले जे इलेक्ट्रॉन आहेत, केसातले जे इलेक्ट्रॉन आहेत ते ह्याच्या कंगव्यावरती येतील,
आणि ह्याच्यावरती कोणता चार्ज येईल? निगेटिव्ह चार्ज येईल. आणि ह्या केसावरती पॉझिटिव्ह चार्ज येईल. असं सुद्धा होऊ शकतं बरं का. ज्यावेळी आपण फ्रिक्शन करतोय या ठिकाणी आपण काय करतोय बाळांनो, तर फ्रिक्शनचा वापर करतोय. फ्रिक्शन ज्यावेळी आपण फ्रिक्शन करतोय त्यावेळी आपल्याला चार्ज ट्रान्सफर होताना दिसतात. बरोबर आहे. जर फ्रिक्शन चार्ज ट्रान्सफर होत असतील तर तुम्ही त्याला काय म्हणायचं? जर फ्रिक्शन चार्ज ट्रान्सफर होत असतील तर त्याला तुम्ही म्हणायचं कंडक्शन. त्या प्रोसेसला काय म्हणायचं? कंडक्शन. कंडक्शन म्हणायचं. फ्रिक्शन चार्ज जर ट्रान्सफर होत असतील तर त्या प्रोसेसला म्हणायचं कंडक्शन. तर मग अशी कुठली प्रोसेस आहे का की विदाउट फ्रिक्शन तुम्ही एखादी बॉडी चार्ज करू शकता? तर ऑफकोर्स आहे. आपण चेक करू कोणती प्रोसेस आहे. बघा, जो पेनाचं उदाहरण मी दिलं होतं तुम्हाला, कागदाचे तुकडे त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात, त्याचं रिझन तुम्हाला आता समजेल. बघा, मी काय करतो बघा, मी एक बॉडी घेतो आणि त्याला मी प्लास्टिकच्या टेबलवरती ठेवतो. हा प्लास्टिकचा टेबल आहे. प्लास्टिकचा टेबल समजा जमिनीमध्ये ह्याचा कॉन्टॅक्ट आला नाही पाहिजे बरं का. म्हणजे तुम्हाला सांगतो, ज्यावेळी आपण ज्यावेळी हा ग्लास रॉड होता, हा ग्लास रॉड आहे, ज्यावेळी तुम्ही सिल्कच्या कापडला काय केला होता? रब केला होता, त्यावेळी ह्यातले इलेक्ट्रॉन इथे निघून गेले होते. त्यावेळी इथं निगेटिव्ह चार्ज झाला होता, इथं पॉझिटिव्ह चार्ज झाला होता. जर या निगेटिव्ह चार्जला तुम्ही जर एखादं वायर जोडून जर आर्थिंग दिलं, जमिनीशी कॉन्टॅक्ट आणला, तर ह्याच्यामध्ये जमिनीमधील जे पॉझिटिव्ह चार्ज आहेत इथं जातील आणि ती बॉडी न्यूट्रल होईल. ह्याला जर जमिनीमध्ये कॉन्टॅक्ट मध्ये ठेवलं तर ह्याच्यातून जमिनीतील इलेक्ट्रॉन ह्याच्या जवळ जातील आणि ही बॉडी निगेटिव्ह होईल. म्हणजे जमिनीशी कॉन्टॅक्ट आला नाही पाहिजे. याचा अर्थ असा आहे की चार्ज हे एवढी ठिकाणी एवढी वेळ प्रेझेंट आहेत, रेस्ट आहेत, प्रेझेंट आहेत. जे चार्ज रेस्ट आहेत त्याचा आपण अभ्यास करतोय. चार्ज जर मोशन मध्ये असतील तर तुम्ही इलेक्ट्रिक करंटचा अभ्यास करणार आहे. बरोबर आहे. बघा, आता ही बॉडी मी प्लास्टिकच्या ज्यावरती ठेवल्यानंतर जमिनीशी काही संबंध येतो का? तर येत नाही. बघा, आता मी काय करतो, सुरुवातीला ही बॉडी ह्याच्यावरती ठेवली होती. हे समजा कंडक्टर आहे किंवा एखादी बॉडी आहे, आपल्याला चार्ज करायची आहे, ह्याच्यावरती ठेवली. त्यावेळी सुरुवातीला ह्याच्यामध्ये चार्ज जो होता तो असा डिस्ट्रीब्युट होता, तीन इलेक्ट्रॉन आणि 3 पॉझिटिव्ह चार्ज, 3 निगेटिव्ह चार्ज, म्हणजे चार्ज डिस्ट्रीब्युशन समान आहे आणि ती बॉडी कशी आहे? न्यूट्रल आहे. आता मी काय केलं, हा चार्ज झालेला कंडक्टर आहे, ग्लास रॉड आहे, तुम्ही याच्याजवळ आणला, हा ग्लास रॉड आहे. हा ग्लास रॉड याच्याजवळ आणल्यानंतर अजून एक तुम्हाला सांगतो मी, अजून एक गोष्ट माहित पाहिजे तुम्हाला. मॅग्नेट माहित असेल, चुंबक. मॅग्नेट जवळ नॉर्थ आणि साऊथ पोल असतात. बरोबर आहे. जर साऊथ पोल एकत्र आले आणि साऊथ पोल नॉर्थ पोल एकत्र आले तर काय होतं सांगा मला? साऊथ पोल एकत्र आले किंवा नॉर्थ पोल एकत्र आले तर काय होतं? रिपल्शन होतं. आणि साऊथ नॉर्थ पोल एकत्र आले तर काय होतं? अट्रॅक्शन होतं. बरोबर आहे. तसं ह्याचं पण आहे. पॉझिटिव्ह चार्ज किंवा निगेटिव्ह चार्ज किंवा निगेटिव्ह चार्ज किंवा निगेटिव्ह चार्ज, हे जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज एकत्र आले तर काय होणार? रिपल्शन होणार आहे. आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज एकत्र आले की अट्रॅक्शन होईल. अट्रॅक्शन. बरोबर आहे. आता इकडे बघा, हा रॉड मी ज्यावेळी पॉझिटिव्ह चार्जेस रॉड मी इथं आणला त्यावेळी काय होतं? ह्याच्याजवळ निगेटिव्ह चार्ज अट्रॅक्ट होतो. फिगर नंबर ए मध्ये मी तुम्हाला दाखवते बघा. फिगर नंबर ए, निगेटिव्ह चार्ज अट्रॅक्ट होतो. ज्यावेळी निगेटिव्ह चार्ज अट्रॅक्ट होतो त्यावेळी सेकंड डायग्राम मध्ये काय होते बघा. हाच मी टेबल काढलेला आहे प्लास्टिकचा, ह्याच्यावरती मी बॉडी ठेवलेली आहे आणि हा काय आहे? रॉड आहे, ग्लास. पॉझिटिव्ह चार्ज, या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज येईल आणि खाली पॉझिटिव्ह चार्ज सेपरेट होईल. बरोबर, हे असं होणार आहे. आता बघा, फिगर नंबर काय आहे? ही फिगर बी आहे. फिगर सी ला काय होणार आहे? मी त्याला अर्थिंग देतो.
ही बॉडी इथं ठेवलेली आहे, हा ग्लास रॉड इथं आहे, पॉझिटिव्ह 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 चार्ज, निगेटिव्ह निगेटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह 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 चार्ज. हे प्लास्टिक आहे, याला आर्थिंग दिलं जमिनीशी. तर काय होईल, तर जमिनीमधून जेवढे इलेक्ट्रॉन पाहिजे तेवढे इलेक्ट्रॉन इथे जातील आणि ही बॉडी अशी न्यूट्रल होईल. बरोबर आहे. बॉडी न्यूट्रल झाल्यानंतर ही फिगर सी बॉडी न्यूट्रल झाल्यानंतर पुढच्या स्टेपला काय होणार आहे बघा. मी आर्थिंग काढून घेतो. हे प्लास्टिकचा टेबल आहे. बॉडी न्यूट्रल झाल्यानंतर हा ग्लास रॉड मी अजून हलवलेला नाही. बरोबर आहे. निगेटिव्ह निगेटिव्ह चार्ज असं शिल्लक राहील आणि शेवटच्या स्टेपला हा मी ग्लास रॉड काढून घेतला. फिगर काय आहे, फिगर नंबर डी. फिगर ई मध्ये बघा, हा ग्लास रॉड मी जर काढून घेतला, हे प्लास्टिकचा टेबल आहे, हा ग्लास रॉड काढून घेतला तर हा चार्ज असा डिस्ट्रीब्युट होईल सगळीकडे. म्हणजे ही बॉडी काय झालेली आहे, निगेटिव्हली चार्जड झालेली आहे. निगेटिव्हली चार्जड बॉडी म्हणतो आपण याला. लक्षात आलं. आपण ह्या ठिकाणी कुठं फ्रिक्शनचा वापर केलाय का रे बाळांनो, तर फ्रिक्शनचा वापर केलेला नाही. विदाउट फ्रिक्शनचा वापर जर करून आपण एखादी बॉडी चार्ज करत असेल तर त्याला म्हणायचं इंडक्शन. त्याला काय म्हणायचं, इंडक्शन. विदाउट फ्रिक्शनचा वापर टच करता, विदाउट टच करता जर आपण एखादी बॉडी चार्ज करायची असेल तर आपण ह्या पद्धतीने चार्ज करतो, त्याला म्हणायचं इंडक्शन. कंडक्शन म्हणजे काय, तुम्ही दोन बॉडी टच मध्ये आणायला पाहिजे, फ्रिक्शन करायला पाहिजे, तर त्याला तुम्ही म्हणणार कंडक्शन. इंडक्शन मध्ये तसं चालत नाही, तुम्ही फ्रिक्शन करून चालत नाही. बरोबर आहे. हे तुम्हाला सगळं समजलेलं आहे. अजून एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो मी. हे जे चार्ज निगेटिव्हच्या जवळ निगेटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज, पॉझिटिव्हच्या जवळ निगेटिव्ह चार्ज येतात, त्याला म्हणायचं पोलरायझेशन. पोलरायझेशन एक तुम्हाला सांगतो, एक फिनॉमिना असा आहे. समजा एक पॉझिटिव्ह चार्ज बॉडी आहे आणि त्याच्याजवळ निगेटिव्ह चार्ज बॉडी नेली तुम्ही, आपले सॉरी न्यूट्रल बॉडी नेली. न्यूट्रल बॉडी घेऊन गेला तर काय होतं, हे सगळे जे पॉझिटिव्ह, आता ही पॉझिटिव्ह आहे बॉडी, पॉझिटिव्हली चार्ज बॉडी आहे, ही न्यूट्रल बॉडी आहे, समान चार्ज आहेत बघा. ही जवळ नेल्यानंतर हे पॉझिटिव्ह काय करते, निगेटिव्ह अट्रॅक्ट करते. म्हणजे असं होतं बघा, ही पॉझिटिव्ह चार्ज बॉडी आहे ती काय करते, निगेटिव्ह चार्जला अट्रॅक्ट करते. म्हणजे ही जी बॉडी या ठिकाणी ठेवलेली आहे ती काय करते बघा, निगेटिव्ह चार्ज अट्रॅक्ट एका साईडला येतात आणि पॉझिटिव्ह चार्ज दुसऱ्या साईडला जातात. त्याला पोलरायझेशन म्हणायचं. मग सपोज समजा निगेटिव्ह चार्ज बॉडी घेऊया आपण, एक निगेटिव्ह चार्ज एक बॉडी घेऊया आपण बघा. एक निगेटिव्ह चार्ज बॉडी घेतली मी, निगेटिव्ह निगेटिव्ह, त्याच्याजवळ न्यूट्रल बॉडी मी आणली. तर काय होणार आहे बघा, हा निगेटिव्ह चार्ज काय करेल, पॉझिटिव्ह चार्जला अट्रॅक्ट करून घेईल. हा निगेटिव्ह चार्ज जो असतो ना, तो पॉझिटिव्ह चार्जला अट्रॅक्ट करतो बघा. निगेटिव्ह चार्जला अट्रॅक्ट करतो, ह्याला म्हणायचं पोलरायझेशन. आता आपण त्या प्रश्नाकडे जाऊ. आपला प्रश्न काय होता, हे जे कागदाचे तुकडे आहेत तो पेन कसं काय अट्रॅक्ट करून घेतो. तर आपण हा पेन घेतला, केसाला रब केला आणि कागदाच्या तुकड्याजवळ नेला तर काय होतं बघा, हा कागदाचा तुकडा आहे, ह्या पेनावरती कोणता चार्ज आलेला आहे, पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे. बरोबर आहे. तर कागदाच्या तुकड्याला सुरुवातीला चार्ज असा होता, पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह असा पसरलेला होता. तर पॉझिटिव्ह चार्जमुळे निगेटिव्ह चार्ज एकत्र येतो, पॉझिटिव्ह चार्ज तळाला जातो बघा असा. आणि निगेटिव्ह चार्ज एकत्र आल्यामुळं कागदाचे वेट कमी असल्यामुळं तो काय करतो, त्या प्लास्टिकच्या जो पेन आहे, प्लास्टिकचा जो पेन आहे त्याला तो काय करतो, चिकटतो. येते का लक्षात. त्याला म्हणायचं पोलरायझेशन. त्या पोलरायझेशन मुळे ते कागदाचे तुकडे पेनाकडे अट्रॅक्ट होतात. आता याच्या प्रॉपर्टीज आहेत, 4 प्रॉपर्टीज आहेत, त्यातल्या आपण बघू. 4 प्रॉपर्टी पैकी आपण एक प्रॉपर्टी आज बघूया.
बेसिक प्रॉपर्टीज ऑफ चार्जेस. बेसिक प्रॉपर्टीज ऑफ चार्जेस. त्यातली पहिली प्रॉपर्टी आहे ॲडिटिव्ह नेचर ऑफ चार्जेस. ॲडिटिव्ह नेचर ऑफ चार्जेस. ॲडिटिव्ह नेचर ऑफ चार्जेस म्हणजे काय? चार्ज असे तुम्ही ऍडिशन करू शकता, चार्ज मोजू शकता, नेट चार्ज काढू शकता. बघा, एक मी बॉडी घेतलेली आहे, ह्याच्यामध्ये म्हणलं प्लस मायनस क्यू प्लस क्यू मायनस क्यू प्लस क्यू प्लस 2Q. तर नेट चार्ज किती, एकूण चार्ज किती आहे? तर असं विचारलं तर तुम्ही काय म्हणाल? मायनस क्यू प्लस क्यू प्लस क्यू प्लस 2Q. बरोबर आहे. हे मायनस 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 2Q प्लस 4Q. नेट चार्ज किती आहे? 2Q. बरोबर आहे. प्लस 2Q हा नेट चार्ज आहे, प्लस 2Q. याला ॲडिटिव्ह नेचर ऑफ प्रॉपर्टी म्हणायचं.